सलाम मंडळी, आनंद वाटतो परत एक वार आपल्या समोर देवाचं वचन घेऊन येत आहे. आणि खरं तर आपलं स्वागत आहे संवाद ख्रिस्ताचा भाग 2. खरं म्हणजे याआधी यायला पाहिजे होतं, पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. परंतु आज आपण हा संवाद ख्रिस्ताचा ही जी प्रवचन मालिका सुरू केली त्याच्या दुसऱ्या भागाकडे आज आपण जाणार आहोत. याआधी मी संवादाविषयी, ख्रिस्ताच्या संवादाविषयी जी काही प्रस्तावना दिली त्यामध्ये एक गोष्ट मी स्पष्ट करून सांगितली की संवाद ही मनुष्य जातीला मिळालेली सर्वात मोठी देवाकडची देणगी आहे. खरं तर ही त्रैक्य देवाच्या त्याचं जे बिईंग आहे, स्वत्व आहे, त्याचा हा एक अविभाज्य भाग आहे. मनुष्याच्या निर्मितीपासून देवाची सदैव इच्छा राहिली की मनुष्य जातीशी संवाद साधावा. परंतु हे कुठंतरी ज्यावेळेस पापाचं आगमन झालं, मनुष्याने देवाच्या विरुद्ध बंडखोरी केली, त्या ठिकाणी हा संवाद थोडासा अडखळला. परंतु देवाने आपल्या लोकांशी बोलणं थांबवलं नाही. तो सतत बोलत राहिला, कधी संदेशाद्वारे, कधी स्वप्नांद्वारे, कधी दृष्टांताद्वारे. पण अशी एक वेळ आली की ज्या हा संवाद त्या ठिकाणी संपला. जवळपास 400 वर्ष देव आमच्याशी बोलला नाही. परंतु 400 वर्षांनंतर देवाच्या वचनानुसार आपल्याला हे बघायला मिळतं की साक्षात देवपुत्र त्याचं या जगात येणं झालं आणि हा संवाद खऱ्या अर्थाने परत प्रस्थापित झाला. आणि म्हणूनच आज हा जो काही देवाच्या पुत्राद्वारे आमच्याशी झालेला संवाद आहे, त्यापैकी काही निवडक संवादावर आपण मनन आणि चिंतन करीत आहोत. या संवादामागचा देवाचा एकमेव उद्देश होता, मनुष्याचं जे पतन आहे त्यातून त्याला बाहेर येता यावं, देवाची योजना त्याला समजावी, आणि हे करत असताना देवाची ओळख त्याला पटावी, हा देवाचा उद्देश होता. आज मी आम्हाला आमंत्रण करणार आहे, आपण या संवादात सहभागी व्हायचा प्रयत्न करू, कुठेतरी कानोसा घ्यायचा प्रयत्न करू. कारण हे संवाद केवळ शब्द नाहीयेत, केवळ विधान नाहीयेत, त्यामध्ये देवाने हे मानव जातीशी केलेलं हितगुज आहे. म्हणून आपण एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत की देवाला या संवादातून आम्हाला काही सांगायचं तर नाही ना. एक लक्षात ठेवा, देवाने आपली मतं कधीही कुणावर लादली नाहीत. त्यांच्या संवादामध्ये एक प्रकारची मोकळीक होती, विचारांची देवाणघेवाण होती, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रामाणिकता होती. अशाच एका संवादात आज मी तुम्हाला सामील होण्याकरता घेऊन जाणार आहे. आणि त्याकरता आज आपण जाणार आहोत योहानकृत शुभवर्तमान याच्या 4थ्या अध्यायात. या ठिकाणी एक गाव आहे, ज्या गावाचं नाव आहे सुखार. कदाचित एक 70 किलोमीटरच्या अंतरातील, हे 40 किलोमीटर अंतरावरील यहुदा ते गालिल या प्रांतातील हे एक छोटंसं खेडं आहे. शमरणातलं कदाचित छोटंसं खेडं होतं, 200-300 लोकांची वस्ती असावी. पण या गावाचं वैशिष्ट्य होतं की या गावाच्या जवळच 1-1.5 मैलाच्या अंतरावर एक मोठी हाय प्रोफाईल विहीर होती. त्या विहिरीचं नाव आहे याकोबाची विहीर. जवळपास मला वाटतं ती एक 100 फुटापेक्षा जास्त खोल नसावी. आणि अशा या विहिरीवर आज एक संवाद जो घडतो आहे त्याकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. पण एक विचार येतो, काय विहीर ही संवादाची जागा असते का हो? हा, असते ना. परंतु विहिरीवरचे जे संवाद असतात ते बायकी संवाद असतात, ज्यामध्ये स्त्रिया एकत्र येतात आणि खरं तर हे गप्पा मारायचं एक गप्पिष्ट स्थळ असतं. काही काही लोक त्याला म्हणतात हे गॉसिप सेंटर पण असतं.
आपल्या घरात काय चाललं, दुसऱ्याच्या घरात काय चाललं, असं हे विहिरीवर ज्यावेळेस पाणी भरायला लोक येत असत, म्हणजे स्त्रिया येत असत, त्यावेळेस चर्चा होत असेल. वाटतं की नाही रे बाबा, विहिरीवर ख्रिस्ताचं येणं व्हावं आणि तिथे संवाद घडावा. घडलंय. या ठिकाणी आज आपण विहिरीवर जाणार आहोत, पण गॉसिप करण्याकरता नाही, तर देवाकडे, ख्रिस्ताच्या विधानांकडे लक्षपूर्वक कान लावणार आहोत. या ठिकाणी आपल्याला थकलेला, दमलेला येशू ख्रिस्त दिसतो आणि एक शोमरोणी स्त्री, ती घाईत आहे, तिला दुपारची वेळ असल्यामुळे तिला पाणी भरायला त्या ठिकाणी आलेलं आहे. तिचं नाव देखील आम्हाला माहीत नाही हो. एक निनावी स्त्री त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि असं म्हणतात की ख्रिस्ताने स्त्रियांबरोबर जे एक संवाद साधलेत त्यापैकी हा सर्वात प्रदीर्घ असा संवाद आहे. आणि खरं सांगू, हा एक काल्पिक घटना नाहीये, ही एक वस्तुस्थिती, सत्य घटना आहे, ज्याविषयी देवाच्या लोकांनी लिहून ठेवलं आहे. म्हणून त्याकडे आपण त्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. मग एक विचार येतो, तुम्हाला वाटतं का ही विहीर संवादाचं ठिकाण असेल? कधी कधी मला नाही वाटत. कधी कधी या संवादाची पार्श्वभूमी जर ध्यानात घेतली तर ती संवादासाठी योग्य वेळ देखील नव्हती असं ध्यानात येतं. खरं बघा, वाळवंटात असलेली विहीर 6व्या प्रहरी म्हणजे 12 वाजता दुपारचे, ज्यावेळेस कडक ऊन असतं, अशा वेळेस थकलेला येशू त्या ठिकाणी आहे आणि घाईत असलेली स्त्री, हे सगळं बघितल्यावर असं वाटत नाही की ही वेळ योग्य वेळ होती संवादाकरता. दुपारच्या या अशा उन्हाच्या या वातावरणात कुणी संवाद साधायला येतं का हो? वाटत नाही. कधी कधी ती योग्य जागा देखील संवादासाठी नव्हती असं आम्हाला वाटतं. कारण वाळवंटातील एक विहीर, गावापासून दूर, स्थळ देखील संवादासाठी योग्य वाटत नाही. संवाद कुठं घडतात? कॉफी शॉप मध्ये आजकाल, नाही? एअर कंडिशन कॉफी शॉप मध्ये कॉफी पिता पिता आपले संवाद रंगतात. पण इथं तसं वातावरण नाहीये, वेळ योग्य नाहीये, जागा योग्य नाहीये. बरं, प्रश्न आहे, ज्या दोन व्यक्ती संवाद साधणार आहेत, ज्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत, त्या एकत्र येऊन संवाद करू शकतात का? हा देखील एक मूलभूत प्रश्न आहे. कारण दोघांचे व्यक्तिमत्व भिन्न आहेत. एक साक्षात देवाचा पुत्र आणि एक समाजाने टाकलेली पापमय जीवन जगत असलेली एक स्त्री, आणि ती देखील शोमरोणी, आणि बोलणारी व्यक्ती यहुदी. शोमरोणी आणि यहुदी यामधले असलेलं ते वितुष्ट आहे. आणि परत एक यहुदी पुरुष आणि एक शोमरोणी स्त्री. स्त्री आणि पुरुष यहुदी चालीरीतीप्रमाणे एकमेकाशी ते 4 चौघात बोलत नसत. बंदी होती त्यावर रबोनिक लॉनुसार. मग असं वाटतं की हे ना तर वेळ योग्य होती, ना तर हे ठिकाण योग्य होतं, ना ही जागा योग्य होती. तरी देखील ज्या ठिकाणी संवादाला पूरक असं कोणतंही वातावरण नाहीये, तरी देखील ख्रिस्ताने त्या ठिकाणी संवाद साधला. हे फार महत्वाचं आणि मार्मिक आहे. हे सर्व का घडावं? जर तुम्ही योहानाचा 4थ्या अध्यायातील 4थं वचन, यामध्ये त्याचं उत्तर आहे. त्याला शोमरोणातून जावे लागले. ध्यानात घ्या मंडळी, त्याला शोमरोनातून जावे लागलं. तो शोमरोनातून गेला असं शब्दप्रयोग नाही, त्याला जावं लागलं. आणि पंडितांना मावी म्हणतात की त्याने शोमरोनातून जाणे हे अगत्याचे होते. इंग्लिशमध्ये ही हॅड टू, ती गरज होती. जो शब्द आहे हिब्रू DEID, याचा अर्थ इट वॉज नेसेसरी.
ख्रिस्ताचा या स्त्रीशी संवाद घडणं हे वर्षानुवर्षापूर्वी देवाने आपल्या सार्वभौम योजनेखाली निश्चित केलं होतं आणि तिच्याबरोबरची ही भेट देवाने ठरवली होती. आणि म्हणून ख्रिस्त त्या ठिकाणी असं योग्य वातावरण नसताना, योग्य वेळ नसताना, योग्य स्थळ नसताना देखील त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. खरं तर येशूच्या सेवा कार्याचा तो अविभाज्य असा भाग होता हे आपल्याला माहीत असावं. खरं तर येशू ख्रिस्त एका मिशनवर होता. येशू ख्रिस्ताचं या जगात येणं हे एक मिशन होतं. लुकाचं शुभवर्तमान 19 अध्याय आणि 10 वचन काय म्हणते ते ऐका. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. मनुष्याचा पुत्र जे हरवले आहे त्यांना शोधण्याकरता आला आणि त्यांना तारण्याकरता आलं. हे ते मिशन होतं ज्याकरता येशू ख्रिस्त साक्षात कोणत्याही प्रकारचं पूरक वातावरण नसताना त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. दुसरे पेत्र 3:9 काय म्हणते. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. कुणाचाही नाश होऊ नये म्हणून. कळलं मर्म भेटीचं, संवादाचं. येशू ख्रिस्ताचं मिशन हरवलेले शोधणं, त्यांचं तारण करणं. आणि कदाचित आज या मिशनच्या दृष्टिकोनातून, या सेवा कार्याच्या एका या पुढच्या वाटचालीत ख्रिस्त आज आम्हाला या विहिरीवर दिसतो आहे. विहीर ते स्थळ ज्या ठिकाणी आपण तहान भागवण्यास येतो. विहीर ते स्थळ ज्या ठिकाणी आपण पाणी, जे जीवनाचं अत्यंत महत्वाची गरज आहे, ती भागवण्याकरता येतो. कदाचित मला माहित नाही आपण आज कोणत्या विहिरीवर आहात. तुम्ही तहान कुठं भागवत आहात. तुमचा पैसा, तुमचं व्यसन, तुमचं कुटुंब किंवा तुमचं स्टेटस. तुमच्या जीवनात कोणती विहीर आहे हे मला माहित नाही. पण जर आपण आज त्या ठिकाणी निराश आहात, उदास आहात, एकटेपण अनुभवत आहात, रिजेक्शन अनुभवत आहात, तर मला वाटतं आज वेळ आहे. देव आमच्याशी या संवादाद्वारे आमच्याशी काहीतरी बोलू इच्छित आहे. जी शोमरोनी स्त्री त्या विहिरीवर आली, ज्या वेलजवळ ती आली, तिच्या जीवनात काहीही वेल नव्हतं. तेव्हा नथिंग, ऑल इज वेल विथ हर. ध्यानात घ्या, मोठी विसंगती आहे. आज ख्रिस्त आम्हाला भेटू इच्छित आहे. तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न, तुमचे विचार आणि कोणत्या प्रकारच्या विहिरीवर तुम्ही तुमची तहान भागवण्याकरता आलात हे मला माहित नाही. परंतु आज ख्रिस्त आपल्याशी भेटू इच्छित आहे आणि बोलू इच्छित आहे. आपण भेटायला तयार आहात. आलात तर दोन गोष्टी घडतील. असं म्हणतात की जे जे कोणी ख्रिस्ताला भेटलेत ते कधी न्यूट्रल होऊन जाऊ शकत नाहीत. यू कॅनॉट गो न्यूट्रल आफ्टर हॅव्हिंग अन एन्काउंटर विथ जीसस. एक तर तुम्ही त्याला मान्य कराल आणि जीवन साध्य करून घ्याल, किंवा तुम्ही त्याचा नाकार कराल आणि विनाशाच्या मार्गाने निघून जाल. मला माहित नाही. आपण प्रार्थनापूर्वक या संवादात सामील होणार आहोत. माझी अपेक्षा आहे आपण प्रार्थनापूर्वक वचनाला अनुसरून त्याकडे जाणार आहोत. परंतु त्याआधी या याकोबाच्या विहिरीवर आधारित असलेले एक भजन आपण ऐकावं अशी माझी इच्छा आहे. प्रसिद्ध भजन आहे याकोबाच्या विहिरीवरती, आणि आपल्यासाठी आज ते गात आहेत मँचेस्टर येथील बिशप पंकज देवनूर. चला तर
जाऊया, ऐका तर खरी. आणि गाणं झाल्या, भजन झाल्यानंतर आपण जाऊया त्या प्रवासाकरता. या संवादामध्ये आपण सामील होणार आहोत आणि त्याकरता प्रार्थनापूर्वक आपण आपली तयारी करणार आहोत. भेटतोयच लवकरच, येतो लवकरच. ऐका गाणं तोपर्यंत. थँक्यू. याकोबाच्या विहिरेवरती, याकोबाच्या विहिरेवरती प्रभुजी अवतरले, व्याकुळ तहानेने बसले, व्याकुळ तहानेने
शबरोनी प्रभु बोलले, त्या शबरोनी प्रभु बोलले, देईन तुझला जीवन पाणी, पिऊनी तुझला तुझान लागे, देईन तुझला जीवन पाणी, पिऊनी तुझला तुझान लागे, प्रभु असे बनले, प्रभु असे बनले, रामाने खात्री आहे तुम्हाला भजन आवडलेलं आहे. आभारी आहे बिशप साहेबांचा, त्यांनी आमच्यासाठी विशेष करून हे भजन गायलं. माझं फार आवडतं भजन आहे आणि मला वाटतं आपल्या संवादाकरता फार महत्वाचं देखील होतं. चला तर आपण जे दोन कॅरेक्टर्स जे या संवादात आपल्याला बघायला मिळतात, ज्यांच्यामध्ये हा संवाद झाला आहे, त्याकडे आपण जाणार आहोत. दोन व्यक्तिमत्व, एक आहे शोमरोनी स्त्री आणि दुसरा आहे साक्षात देवाचा पुत्र येशू ख्रिस्त. हा संवाद एका स्त्री बरोबर आहे. म्हणून मी म्हटलं की जर आपण कोणी स्त्री असाल तर माझ्या बहिणींनो, माझ्या मातांनो आणि तरुणींनो, याकडे एका वैचारिक नजरेने आत्मचिंतन करायचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. कारण कधी कधी आम्हाला वाटतं की स्त्री म्हणजे एक नगण्य व्यक्तिमत्व असतं, अबला म्हणून आपण तिला हिनवत असतो. परंतु आजच्या संवादात आपल्याला बऱ्याच गोष्टीचा उलगडा होईल हे मी तुम्हाला निश्चित सांगेल. परंतु त्या काळीत, कारण शोमरोनी स्त्रीविषयी थोडं समजून घेणं फार महत्वाचं आहे की त्या काळी तत्कालीन दृष्टिकोन काय होता स्त्रियांकडे बघण्याचा, हे आपण ध्यानात घेऊया. तसा दृष्टिकोन निश्चितच चांगला नव्हता. यहुदी संस्कृती त्या काळी विशेष रीतीनं रबोनिक लॉ जे होते, नियम होते, त्यावर आधारित होते. आणि त्या काळी सकाळची जी प्रार्थना असेल, आणि एक अशी यहुदी म्हण आहे असं म्हणतात की हे देवा मी आभारी आहे की मी कुत्रा नाही, देवा मी आभारी आहे की मी स्त्री नाही, आणि मी आभारी आहे की मी विदेशी नाही. यावरून ध्यानात येते आपल्याला स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या काळी काय होता. त्या काळी स्त्रियांना अशुद्ध समजलं जात होतं, कारण त्यांच्या जो काही मासिक गुणधर्म होता, रक्तस्रावामुळे ते अशुद्ध समजले जात होते. कारण यहुदी धर्मात रक्त हे पवित्र मानलं जात होतं. आणि इतकंच नाही तर त्या ठिकाणी स्त्रियांच्या बरोबर कोणीही व्यक्ती चार चौघात बोलत नव्हती किंवा तिने बोलू नये असे त्या काळी पद्धत होती. इव्हन स्त्रियांच्या बोलण्यावर किंवा साक्षीवर कोणतेही कोर्ट विश्वास ठेवत नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या काळी स्त्रियांना घटस्फोट घ्यायची परवानगी नव्हती. फक्त नवरे लोक, पुरुष घटस्फोट घेऊ शकत होते. अशा या पार्श्वभूमीवर मी तुमच्या समोर हे शोमरोनी स्त्रीचं एक कॅरेक्टर आपल्या पुढे उभं करणार आहेत. हे जरी त्या काळी आहे किंवा आज असेल काही ठिकाणी,
परंतु देवाला काय म्हणायचं हे तर जाणून घेऊया. देवाच्या दृष्टिकोनातून स्त्रीचं महत्व अत्यंत मोलाचं आहे. देवाने स्त्रियांना नेहमी प्रतिष्ठा दिली हे आपल्याला बघायला मिळतं. देवाचं या जगात येणं एका स्त्रीच्या पोटी झालं. नर आणि नारी ही देवाच्या प्रतिरूपात निर्माण केले, याचा अर्थ स्त्री देखील देवाच्या प्रतिरूपात तिची निर्मिती झाली आहे. नीतिसूत्रामधील 31व्या अध्यायातील बरीच वचनं ही स्त्रीविषयी लिहिलेली आहेत. आणि इतकंच काय तर पवित्र शास्त्रात विशेषतः जुन्या करारामध्ये अशा अनेक स्त्रिया, देवभूरी स्त्रियांचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये जिप्पोरा असेल, रूथ आहे, एस्तेर आहे, हन्ना आहे, ॲबिगेल आहे. आणि रहाब जी वेश्या होती, तिला तर जे विश्वासणारे वीर होते, ज्याचा इब्री 11:11 मध्ये उल्लेख आहे, तिचा देखील उल्लेख आहे. यावरून आपल्याला ध्यानात यावं की देवाने कधीही कमी नजरेने किंवा कमी दृष्टीनं स्त्रियांकडे पाहिलं नाही. माझ्या बहिणींनो, आपण आनंद करूया की देव आपल्यावर प्रेम करतो. देव आपला उपयोग त्याच्या सेवा कार्याकरता आजही करत आहे. पहिले पत्र 3 आणि 7 मध्ये असं म्हटलेले आहे की तुम्ही आपल्या पत्नीचा आदर करा, आणि जर तुम्ही आदर केला नाही तर तुमच्या प्रार्थनेत ते सर्वात मोठं अडखळण होईल. ध्यानात घ्या, आपली प्रार्थना, पुरुषांची प्रार्थना तुमच्यावर अवलंबून आहे. आणखीन काय मोठेपण पाहिजे. येशूने देखील सदैव स्त्रियांच्या गरजा भागवल्या. कोणी माता होती, कोणी व्यभिचारिणी होती, कोणी अशुद्ध होती. सांगायचं झाले तर विधवेच्या मुलाला त्याने जीवनदान दिलं. तिचा कळवळा त्यांनी केला. तिला सांगितलं, रडू नकोस बाई. जी कुबडी होती तिला बरं केलं आणि तिला म्हटलं, तू अब्रामाची कन्या आहेस. काय मोठेपण. रक्तस्राव झालेली स्त्री जी अशुद्ध आहे तिला बरं केलं. आणि जर तुम्ही ख्रिस्ताच्या शिष्यामध्ये जर बघाल तर बराच सहभाग हा स्त्रियांचा होता. आणि यापेक्षा आणखीन सांगायचं झालं तर काही महत्वपूर्ण वचनं, काही जी योग्य विधानं जी ख्रिस्ताने केली त्यापैकी 2 महत्वाची विधानं त्यांनी स्त्रियांबरोबर बोलताना केली. पुनरुत्थान व जीवन मीच आहे, एक ते वचन. देव आत्मा आहे व त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. थोडक्यात माझ्या प्रिय बहिणींनो, मातांनो, तरुणींनो, देवाच्या दृष्टीने तुम्ही मौल्यवान आहात. देव तुमच्या जीवनात येऊन तुमच्याशी बोलायचं म्हणतो. कदाचित यावर आज विचार व्हावा. चला थोडंस आपण बघूया ते शोम्रोनी स्त्रीकडे. 3ऱ्या अध्यायात एक आपल्याला संवाद बघायला मिळतो. तो संवाद आहे निकोदेमाशी. आणि त्यानंतर 4थ्या अध्यायात जो संवाद आहे तो एका स्त्रीशी. दोन्हीही कॅरेक्टर्स वेगळे आहेत. एक अत्यंत हुशार आहे आणि धार्मिक पुढारी आहे. एक कॅरेक्टर जी शोम्रोनी स्त्री आहे ती थोडी पटकन उत्तर देणारी, फटकळ अशी आपल्याला बघायला मिळते. तिच्या जीवनाविषयी आम्हाला काय सांगतं पवित्र शास्त्र? तिचं जीवन निश्चितच चांगलं नव्हतं. अर्थात काही लोक तिला व्यभिचारिणी, ती वेश्या असावी असं म्हणतात, पण मला तसं वाटत नाही. जीवन वाईट होतं असं म्हणतात. जे लिहून ठेवलंय की तिला 5 नवरे होते. 5 नवऱ्या त्या काळी रब्बोनिक नुसार फक्त 3दा घटस्फोट घेता येतो. याचा अर्थ दुसरे 2 नवरे कदाचित मृत पावले असतील. आणि ज्यावेळेस तिनं 5 वेळा आपल्या जीवनात सेटल व्हायचा प्रयत्न केला, आपल्या जीवनात तिने ते प्रेम
साधण्याचा प्रयत्न केला, मिळवण्याचा प्रयत्न केला, ती कंपॅनियनशिप आपल्याबरोबर कोणीतरी आदराने राहू शकतं हे शोधायचा प्रयत्न केला, ते तिला जीवनात मिळालं नाही. आणि शेवटी तिच्या जीवनामध्ये बंडखोर जीवन ती जगायला लागली. हू केअर्स, मला जसं वाटतं तसं मी वागणार. तिचा प्रवास दुःखाचा होता आणि तिनं शेवटी 6व्या व्यक्तीबरोबर फक्त लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि ती राहत होती. एक बंडखोर व्यक्तिमत्व ती तयार झाली होती, एका परिस्थितीतून ती गेली होती. तिला जर शरीराची भूक असती तर ती वेश्या झाली असती, पण तिला शरीराची भूक भागवायची नव्हती, तिला वेगळी गरज होती. म्हणून तिनं 5 वेळा लग्न केलं, हे विसरता येणार नाही. तिचा प्रवासातला हा संघर्ष होता. तिचे लग्न फेल झाले. मला माहित नाही यात तिचा काय दोष असावा, कारण पवित्र शास्त्र त्याविषयी आम्हाला काही सांगत नाही. पण निश्चित जे बंडखोरीचा पावित्रा तिनं उचलला आणि एका पुरुषाबरोबर तिनं राहायचं ठरवलं, हे कदाचित त्या काळी इव्हन लोकांना पण मान्य नव्हतं. म्हणूनच ती इतर स्त्रियांसारखी त्या ठिकाणी आलेली नाही. दुपारच्या वेळेस आली की ज्यावेळेस कोणी नसतं. खरं तर तिच्यामध्ये बरेच चांगले गुण होते आणि येशू ख्रिस्तांनी तिला इतका वेळ दिला. येशू ख्रिस्त इतका वेळ तिच्याबरोबर बसला, संवाद साधला. निश्चितच तिच्यात काहीतरी चांगलं असावं. पापी असेल कदाचित रिलेशनल क्रायसिस मधून संबंधाचा जो संघर्ष आहे त्यातून ती जात होती, पण ती समजदार होती फटकळ, होती बंडखोर, परंतु 5 अयशस्वी लग्न तिनं अनुभवले होते. बोलण्यात प्रामाणिक होती, पूर्ण सत्य नाही तर अर्ध सत्य सांगतच होती. हुशार होती, मसीहाची वाट बघणारी एक धार्मिक स्त्री असावी आणि धैर्याने गावाच्या समोर उभं राहून देवाचं वचन सांगणारी, ख्रिस्ताची सुवार्ता सांगणारी एवढं धैर्य तिच्यात होतं. ट्रॅडिशन तिला माहित होती, इतिहास तिला माहित होता, पण एक गोष्ट जिला गरज होती आणि जी तिच्या जीवनात होती, तिचं जीवन त्या रिकाम्या घागरीसारखं रिकामं होतं, ते खाली होतं. अंतकरण रित होतं, जीवनात रिते पण खाली पण होतं, एम्प्टीनेस होतं. ती तहानलेली होती प्रेमासाठी, ती तहानलेली होती कुणीतरी तिला सहानुभूती द्यावी म्हणून. ती तहानलेली होती कुठेतरी तिला एक्सेप्टन्स मिळावं, लोकांनी तिचा परिस्थितीचा आढावा घेऊन तिचा स्वीकार करावा, याकरता तिची भूक होती. आणि अशा वेळेस येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेत. अशा स्त्रीची संवाद साधणं इतकं सोपं नव्हतं, कारण हा संवादच मुळी साक्षात देव पुत्र आणि एक पापी व्यक्ती यामध्ये आहे आणि त्या लेवलला, पातळीला जाऊन तिला समजून सांगणं हे मोठं कठीण काम होतं. म्हणूनच येशू ख्रिस्ताने तिच्याबरोबर वादिवाद केला नाही, तिला थिओलॉजी समजत बसला नाही, फक्त तिला जीवनाच्या पाण्याविषयी, पाणी हे जे जीवन म्हणलं जात होतं, एक रूपक होतं, त्याविषयी तिला समजून सांगितलं. ज्यावेळेस तिच्या नवऱ्यांविषयी ऐकलं, तिच्या जीवनाविषयी ऐकलं, तिला दोष लावला नाही, तिला कंडेम केलं नाही, फक्त तिला तिची गरज समजून सांगितली, ती पण प्रेमाने. त्यांनी सत्य सांगितलं. दोघांच्या विचारात तफावत आहे. एक आध्यात्मिक गरजेविषयी बोललं जात आहे आणि ती त्याचा विचार भौतिकतेकडे बघत आहे. पण एक लक्षात घ्या, तिनं ख्रिस्ताचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकला
आणि योग्य तो प्रतिसाद जो तिला योग्य वाटला तो तिने दिला. येशू ख्रिस्ताची ओळख तिला टप्प्याटप्प्याने होत गेली. ज्यावेळेस येशू ख्रिस्त पहिल्यांदा तिच्याकडे आला त्यावेळेस तो यहुदी होता. थोड्या वेळाने तो महाराज झाला, सर. नंतर तो संदेष्टा झाला आणि मग तो तारणारा ख्रिस्त झाला. ही होती तारणाची एक पायरी चढत गेली. ख्रिस्ताची ओळख टप्प्याटप्प्याने तिला होत गेली. हे मोलाचं आहे. देवाच्या आत्म्याशिवाय शक्य नव्हतं. हा संवादच मुळात त्यामुळे महत्वाचा आहे. म्हणून आपण त्या संवादाकडे थोडं जाऊन बघूया. थोडा तो संवाद जो आहे त्याकडे 4थ्या अध्यायात तुम्ही वाचा, आपण नंतर तुम्ही वाचू शकता की हा संवाद कसा घडत गेला आणि त्याचे वेगवेगळे पैलू यावर आपण काही वेळ ध्यान देणार आहोत. या संवादाचा एकमेव विषय जर काय असेल, जीवनी पाणी, लिव्हिंग वॉटर, त्याच्या भोवती येतात. कारण विहिरीच्या बाजूला आल्यानंतर जे भौतिक विचारांबरोबर देव आध्यात्मिक विचार घडून या ठिकाणी घेऊन येत आहे. वचन 7 त्याकडे जाऊया. आणि एक लक्षात घ्या, या संवादामधील प्रत्येक शब्द आणि विधान महत्वाचं आहे. कारण या संवादाचा पुढाकार साक्षात ख्रिस्ताने घेतला आणि म्हणूनच त्यांनी पहिली वचन 7 म्हणते, त्यांनी पहिला शब्द विधान आहे, मला प्यावयास पाणी दे. महत्वपूर्ण विधान आहे. या एका विधानाने फक्त त्या शोमरोनी स्त्रीचं भविष्य बदललं नाही, तर संपूर्ण त्या सुखार गावाचं, शमरोनाचं भविष्य बदललं. हे ध्यानात घ्या. कारण जिथून याची सुरुवात झाली त्याचा शेवट महत्वपूर्ण याच्या ठिकाणी झालेला आहे. आणि जर तुम्ही शेवटचं वचन वाचाल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, हा खचित जगाचा तारणारा आहे हे आम्हाला कळले. सुरुवात, मला पाणी दे, एक छोटीशी विनंती. शेवट या संवादाचं फलित, ख्रिस्ताची खरी ओळख आणि सर्व शोमरोन ते सुखार शहर देवाकडे आलेलं आहे. छोटीशी विनंती आहे, पण या विनंतीचं मर्म जाणून घ्या. ख्रिस्त तिला डिग्निटी देत आहेत, प्रतिष्ठा देत आहेत. हे स्त्री, मी तुला ओळखत नाही, तू कोण आहेस मला माहित नाही, तरी पण तू माझ्यासाठी काहीतरी करू शकतेस. कॅन यू डू समथिंग फॉर मी? देवाचा पुत्र मानवाला म्हणतोय, तू माझ्यासाठी काहीतरी करू शकतोस. तुझ्यामध्ये ते बळ आहे. हीच तर नम्रता आहे ख्रिस्ताची. साक्षात देव पुत्र असूनही त्याने दासाचं स्वरूप धारण केलं आहे. हेच नम्र ख्रिस्ताचं दर्शन आपल्याला या संवादात बघायला मिळतं. आणि हे वाक्य म्हणत असताना तो तिला सांगतोय, तिच्या मनात पहिला प्रश्न असेल की मी तर एक स्त्री आहे आणि यहुदी चालीरीतीप्रमाणे मी अशुद्ध आहे. तिच्याकडे पाणी मागून ख्रिस्त तिला सांगतोय की तू अशुद्ध नाहीस. देवाच्या दृष्टिकोनातून तू अविशुद्ध नाहीस. व्हॉट अ कम्फर्ट. आणि सगळ्यात महत्वाचा आणि मोलाचा आहे प्रियांनो, ख्रिस्ताने पापापासून सुरुवात केली नाही. इव्हँजलिझम, सुवार्ता कशी करायची, वैयक्तिक सुवार्ता कशी करावी याचं उत्तम उदाहरण आहे. तू पापी आहेस इथून न करता, तिरस्काराच्या भाषेने न करता, तू देवाच्या दृष्टिकोनातून मौल्यवान आहेस हे त्याला सांगितलं. आणि मग त्याला काय उत्तर मिळालं? खरं तर पाणी पाजणं हे पुण्याचं काम आहे, नाही? आणि पाणी पाजणं आजही आपण पुण्य मानतोय,
आणि त्या काळी पण ज्यावेळेस या पाण्याविषयी जर बोलायचं झालं, जर इजाकासाठी ज्यावेळेस मुलगी शोधायला तो निघाला एलियाजर, त्यांनी मनात काय ठरवलं, जी मुलगी पाणी पाजल मला आणि माझ्या उंटांना, याचा अर्थ पाणी हे सहृदय असल्याचं प्रेमळ माणसाचं लक्षण होतं. पण तिचं उत्तर मात्र फटकळ होतं, जे तिच्या कदाचित स्वभावाशी सुसंगत होतं. तिच्या जीवनात जे तिनं भोगलं त्याच्या बरोबर होतं. ती द्वेषाच्या भावनेने बोलते आहे, प्रोव्होकिंग लँग्वेज वापरते आहे आणि ती म्हणते, अरे तू तर यहुदी, माझ्याकडे पाणी मागतोस, हे रे कसं? म्हणजे थोडक्यात एका अर्थाने ती त्याला म्हणते, तू मागू नकोस आणि मी तुला देणार नाही. सडेतोड उत्तर आहे. आणि हे दर्शन घडवतं त्या शोम्रोनी स्त्रीच्या मानसिकतेची. आणि ही मानसिकता फक्त ख्रिस्त जाणू शकतो, देव जाणू शकतो. तिनं जुने इतिहासाचे पुस्तकं पानं काढलीत की तुम्ही लोक आपण एकमेकाशी काही संबंध ठेवत नाही. आणि खऱ्या तर म्हणजे तुझ्या दृष्टिकोनातून आम्ही तर अशुद्धच आहोत. येशू ख्रिस्ताचं काय उत्तर असावं? हो सॉरी बाई, सॉरी चुकले, मला माहित होतं तू शमरोनी आहेस, मी यहुदी आहे, कसं मागायला पाहिजे, सॉरी चुकलं. पण एक काम करणं बाई, आता परिस्थितीच आहे तर दे ना मला पाणी. ख्रिस्ताने तिला त्याची तहान किती महत्वाची आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. नकारार्थी उत्तर आल्यानंतर त्यांनी तिच्याकडे परत आणि परत विनंती केल्याचं कुठेही पवित्र शास्त्रात उल्लेख नाही. कारण ज्यावेळी तो संवाद साधत होता ते महत्वाचं होतं. ख्रिस्ताला त्याच्या तहानेचे एवढं वाटत नव्हतं, तर तिच्या तहानेविषयी तो विचार करत होता. उलट आपली तहान भूक विसरून त्या स्त्रीला तो म्हणतो, तुला माहित नाही हे शोम्रोनी स्त्री की मी तुला जिवंत पाणी देऊ शकतो. तुझी गरज मी जाणतो. आता माझ्या तहानेविषयी विसर. आता मी तुला तुझ्या तहानेविषयी सांगतोय. आणि नंतर त्यांनी जिवंत पाण्यासाठी तिला पहिलं आमंत्रण दिलं. जिवंत पाण्याचं पहिलं आमंत्रण हे होतं की जर तू मला ओळखलं असतं, तू माझ्याकडे जिवंत पाणी मागितलं असतं आणि मी तुला दिलं असतं. त्या काळी जिवंत पाण्याची जी कल्पना होती, त्यावेळेस जिवंत पाणी म्हणजे 3 प्रकारचे पाणी मानले होते. जर तुम्ही जुना करार बघा, जिवंत पाणी म्हणजे ते पाणी जे वाहत्या झऱ्याचं पाणी, नदीचं पाणी, जे झऱ्यातून येतं, जे फाउंटनचं पाणी, वाहतं पाणी, जे गोड असतं, ज्याने आपली तहान निश्चित भागते, असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि आता तो तिला त्या जिवंत पाण्याकडे नेतो आहे. तिला म्हणतोय, या विहिरीच्या पाण्याविषयी विसर, ते जिवंत नाही. मी तुला जिवंत पाण्याकडे नेतो, तिकडं तू नेतोय. परंतु दुर्दैव त्या स्त्रीचं, तिला जिवंत पाणी कळलंच नाही. तिला तो जिवंत पाणी कदाचित कमीत कमी जर तिचं नॉलेज असतं, तिचं काही ज्ञान असतं, तर तिला ते कळलं असतं. आणि मग आम्ही ज्यावेळेस सांगितलं, एक ध्यानात घ्या, मिडल ईस्टमध्ये, इस्रायल देशामध्ये पाणी अत्यंत मोलाचं त्यावेळेस होतं, आजही आहे. आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला हे पाणी हे देवानी जीवनाकरता रूप कसं वापरलेलं आहे, कारण त्याच्यावर जीवन अवलंबून आहे. म्हणून जे लिव्हिंग वॉटर ज्याला म्हणायचे,
ते असायचं स्प्रिंग किंवा स्ट्रीम पासून जे येतं किंवा जे पावसाने मिळतं त्याला ते जिवंत पाणी म्हणत असत. त्याचा हिब्रू शब्द आहे माहिम किंवा खैम, म्हणजे पावसाचा किंवा नैसर्गिक झरा. तिला तो अर्थ झालाच नाही. दुसरं पाणी जे होतं ते होतं ग्राउंड वॉटर, ज्याला विहीर म्हणायचे. आणि तिसरं जे पाणी एक सोर्स होता ते होते हौद, जे हौद बांधायचे मातीचे आणि त्यामध्ये पाणी साठवून ठेवायचे. ध्यानात घ्या, तिन्ही पाण्यांमध्ये हौदाविषयी तर आपल्याला माहीतच आहे. हौदातलं पाणी हालत नाही आणि न हालणाऱ्या पाण्यामध्ये किड्यांशिवाय दुसरं काही येत नाही, ते हिरवं पडतं. विहिरीचं पाणी फक्त विहिरीचं आहे, डेड पाणी आहे जे फक्त जमिनीतून मिळतं. खरं पाणी जे आहे जे पावसातून मिळतं, जे खऱ्या अर्थाने त्या झरे जे असतात ते फक्त देवाकडून मिळतं असा त्या काळी समज होता. परंतु तिला हे कळलं नाही. ती म्हणते तू मला जिवंत पाणी देण्याच्या गोष्टी करतोस? अरे बाबा, तुझ्याकडे पोहरा नाहीये आणि विहीर तर खोलच आहे. आणि तेवढ्यावरच थांबली नाही, ती म्हणते की तू जिवंत पाण्याच्या मोठ्या बड्या मारतोयस, पण तुला माहितीये की ज्या विहिरीतून मी पाणी काढून घेऊन जाणार आहे ही याकोबाची विहीर आहे. तुला काही हिस्ट्री, काही इतिहास माहित आहे की नाही? खरोखर ती हाय प्रोफाईल एका संतांनी बांधलेली, असं म्हणतात की अब्रामाने बांधली होती. नंतर ती इजाकापासून याकोबाला आणि याकोबाने ती योसेपाला दिली असा उल्लेख आहे. आणि ती विहीर आजही उपलब्ध आहे. म्हणूनच हे महत्वाचं आहे. खरं तर तिने एकच प्रश्न विचारला, काय तू याकोबापेक्षा मोठा आहे? तिचा तिसरा प्रश्न होता. बघा, शोम्रोनी स्त्रीने उत्तरं कमी दिले, प्रश्न जास्त विचारलेत. यावरून तिचं जीवनाची जाणीव व्हावी. तिच्या जीवनात प्रश्न जास्त होते आणि तेच आपल्याला बघायला मिळतं. खरं तर ख्रिस्ताला त्याचं दर्शनच घडवायचं होतं, तर ख्रिस्ताने एक चमत्कार करायचा होता. पाण्याचे झरे पडले असते त्याने, ताबडतोब न सांगता पाणी वर आलं असतं. चमत्कार करून तिला ओळख पटवता आली असती की नाही? परंतु आमचा देव कधीही आमच्यावर त्याचं देवत्व लादत नाही. त्याची इच्छा होती तिनं विचारपूर्वक स्वतः आत्मचिंतन करून या जिवंत पाण्याविषयी समजून घ्यावं. त्याची तहान मोलाची नव्हती, तर तिचं तारण महत्वाचं होतं. मग परत वचन 13 मध्ये परत तो दुसरं आमंत्रण तिला देतो. ज्यावेळेस ती म्हणते की हे याकोबाची विहीर आहे, त्यावेळेस तो काय म्हणतोय, ही जरी याकोबाची विहीर असली तरी ध्यानात घे, हे विहिरीतलं जर तू पाणी प्यालीस तर तुला परत तहान लागेल. पण मी तुला असं जिवंत पाणी देईल की तुला कधीही तहान लागणार नाही. थोडक्यात त्याला सांगायचं होतं, मी याकोबापेक्षा मोठा आहे. हे या ठिकाणी तिच्या मनावर तो बिंबवायचा प्रयत्न करतो. तो म्हणतोय तुला परत तहान लागेल, पण मी असं पाणी देतो. आणि मग तो जिवंत पाण्याविषयी बोलतो. जिवंत पाणी हे पवित्र शास्त्रामध्ये अगदी उत्पत्तीपासून प्रगटी करण्यापर्यंत हे रूपक आपल्याला बघायला मिळतं, हे शब्द आपल्याला बघायला मिळतं. आणि येशू ख्रिस्ताने बोलताना त्याची काही ठळक वैशिष्ट्य तिला सांगितली आणि तिला सांगितलं की जिवंत पाणी म्हणजे देवाचं दान. आणि सर्व यहुदी, इवन शोम्रोनी, हे मानत असत की पाऊस किंवा जे काही आपल्याला पाणी मिळतं हे देवाचं दान आहे. आपण ते करू शकत नव्हतं. कनान देश इजिप्तपेक्षा वेगळा का होता हो? कारण त्या ठिकाणी पाणी होतं. देवाने जेव्हा एदेन बाग निर्माण केली त्यांनी 4 नद्या त्या ठिकाणी दिल्यात. पाणी मोलाचं होतं आणि ही देवाची देणगी होती. दुसरं होतं, हे जर पाणी तू पिलीस तर तुला तहान लागणार नाही. आहे असं पाणी?
किंवा ती विचार करत असेल, काय अर्थ आहे याचा? की तुला तुझी तहान भागवण्याकरता परत या विहिरीवर यावं लागणार नाही किंवा इतर कोणत्याही विहिरीवर जायची गरज भासणार नाही. आपल्या जीवनासाठी तेच आहे. हे जर ख्रिस्त जो सांगतोय ते जर पाणी आपण प्यालो तर आपल्याला कुठेही आपल्या जीवनाची जी तहान असेल ती भागवण्याकरता कोणत्या व्यसनात जावं लागणार नाही, कोणत्या प्रतिष्ठेकडे पैशाकडे जावं लागणार नाही. कारण एकदा जर तुम्ही हे पाणी प्यालात तर तुमच्या जीवनात सॅटिस्फॅक्शन, तृप्ती मिळणार आहे. आणि नंतर तिसरं वैशिष्ट्य आहे या पाण्याचं, हे पाणी उकळत्या पाण्याचा झरा होईल. इज टॉकिंग ऑफ द होली स्पिरिट. तो पवित्र आत्म्याविषयी म्हणतो की हे जीवन तुमच्याकडे आलं तर पवित्र आत्मा हा त्या उकळत्या पाण्याच्या फाउंटन सारखा तुमच्या जीवनातून बाहेर पडेल आणि ते तुम्हाला सार्वकालिक जीवन दिल्याशिवाय राहणार नाही. एक लक्षात घ्या, जुन्या करारात जिवंत पाण्याचा उल्लेख फार चांगल्या रीतीने केलेला आहे. थोडं त्याविषयी बोलायला काही हरकत नाही. कारण हे जिवंत पाणी याचा जो उल्लेख प्रगटीकरणामध्ये पण आहे की त्याच्या सिंहासनाखालून जिवंत पाण्याचा झरा वाहतो, नदी वाहते असं म्हटलेलं आहे. आणि हे नवीन यरुशलेमात आपल्याला जिवंत पाणी आहे हे देखील सांगितलेलं आहे. पाणी याचा अर्थ आहे, हे रूपक आहे जीवनासंदर्भात. आणि तेच आज आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्तोत्र 1:3 काय म्हणते, जे झाड पाण्याच्या प्रवाहापाशी लावले आहेत ते यशस्वी येतो, फळ देतं. परत त्या ठिकाणी प्रवाह. स्तोत्र 36:9 काय म्हणते, कारण तू जीवनाचा झरा आहेस. जुन्या करारामध्ये देवाला सर्वजण जिवंत पाणी मानत असत. यिर्मया 2:13 मध्ये काय म्हणते बघा, मी म्हणजे देव जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडले आहे आणि त्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद तुम्ही खोदले आहे. या ठिकाणी हे जीवनाचं पाणी हे रूपक देव आपल्याशी वापरतोय, कारण ही देवाची जर देणगी आहे तर. आणि यिर्मया 17:13 मध्ये परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला असं म्हटलेलं आहे. हीच वास्तवता आहे. हीच शोमरोनी स्त्री करत आहे. जिवंत पाणी साक्षात तिच्या समोर असताना ती त्याचा नाकार करते आहे आणि फुटके हौद जे इस्रायल लोकांनी जो प्रयत्न केला तोच ती करते आहे. यशया 12:3 येशू ख्रिस्ताविषयी म्हणते, यास्तव तुम्ही तारणाच्या विहिरीतून आनंदाने पाणी ओढाल. हे पंडित रामाबाईचं ट्रान्सलेशन आहे. तारणाची विहीर साक्षात ख्रिस्त याविषयीची भविष्यवाणी यशाने करून ठेवली होती की सांगितलं तुम्ही या तारण कुपातून विहिरीतून पिणार आहात. आणि पुढे योहान 7 मध्ये हे देवाविषयी आहे, ख्रिस्ताविषयी आहे आणि हे पवित्र आत्म्याविषयी आहे. थोडक्यात यामध्ये ज्या जिवंत पाण्यात त्रैक्य देव अंतर्भूत आहे. योहान 7:37 आणि 39 जर तुम्ही वाचलं तो पवित्र आत्म्याविषयी बोलत होता असं म्हटलेलं आहे. हे आत्मा, हे जीवन जर शोधत असाल तर एक देवात मिळेल. देव, पुत्र आणि पवित्र आत्मा. मग पहिलं आमंत्रण देणं, ख्रिस्त ज्यावेळेस तिला समजून सांगतो आहे की तुला तहान लागणार नाही, परत तिने त्या भौतिक अर्थाने ते समजून घ्यायचा प्रयत्न केला. जे निकोदेमाने केलं तेच ती करते आहे. ती जगातल्या गोष्टी जर समजू शकत नव्हती तर त्या आध्यात्मिक देवाच्या गोष्टी कशा तिला कळणार होत्या. ती म्हणते मला तहान लागू नये.
आणि मला इथं येणं भाग पडू नये म्हणून तू मला ते जिवंत पाणी द्या. ख्रिस्त आध्यात्मिक आत्म्याच्या पाण्याविषयी बोलतो आहे आणि ती अद्यापही त्या पोहऱ्यात आणि विहिरीत गुरफडलेली आहे. ती विसरली. यशाया 44:3 आणि 4. कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि वृक्ष भूमीवर जलधारा होतील. मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची वृष्टी करेल असं म्हटलं आहे. ख्रिस्त पवित्र आत्मा देण्याविषयी, जीवन देण्याविषयी बोलतो आहे आणि ती अद्यापही भौतिक तहानेभोवती फिरत आहे. यशया 55:1 मधलं जे आमंत्रण आहे तेच तो परत या ठिकाणी रिपीट करतो आहे आणि म्हणतो आहे, अहो तहानेलांनो तुम्ही सर्व जलाशयाकडे या आणि तुमची जी काही तहान आहे ते योग्य जलाशय जर कोणतं असेल तर ते होतं ख्रिस्त, देव. परंतु आपण फुटके हौद, आपण आपली तहान कुठं भागवतो? कोणत्या विहिरीकडे जातो? आपण व्यसनाच्या विहिरीकडे. पैशा, सदनता, मोठेपण, स्टेटस, तिथं तुमची तहान भागणार नाही आणि भागली तर ती क्षणिक असणार आहे. तुम्हाला परत तुम्हाला तृप्ती मिळणार नाही. म्हणूनच रेव्हरंड नारायण वामन टिळक उपासना संगीत 270 मधल्या गीतात म्हणतायत, अहो पाणी द्या पाणी, तृषित मी, पाणी द्या पाणी. ही टाहो असला पाहिजे आमचा. नको कुव्याचे, नको नदीचे. कुव्याचं नकोय, नदीचं नकोय, देवा जिवंत पाणी दे मला. आणि त्यांचा अनुभव लिहितात, सर्व जलाशय पाहुणे आलो, श्रमलो मी भ्रमुनी. कदाचित हा तुमचा अनुभव नाही आज. तुम्ही वेगवेगळ्या जलाशयावर आपलं हे पाणी शोधत होता, ते तुम्हाला मिळालं नाही. टिळक तेच म्हणतायत, श्रमलो मी, दमलो मी. मग ते शेवटी सांगतात, जा जा होईल प्रभू येशूच्या तृप्ती तुझ्या चरणी, ख्रिस्ताच्या चरणात तुझी तृप्ती होईल. हा टाहो आपला असला पाहिजे. हे बोलणं झाल्यानंतर, जिवंत पाण्याविषयीचं हे प्रवचन झाल्यानंतर संवादातला अधिक भाग यामध्ये गेलेला आहे आणि आता येशू ख्रिस्त तिच्या जीवनाच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो, याला मी म्हणतो की टर्निंग पॉइंट. या संवादातील सर्वात महत्वाचा टर्निंग पॉइंट ज्याला मी म्हणतो ऑल्टर कॉल. वेळ झाली आहे आता त्या स्त्रीला ऑल्टर कॉल द्यायची. देवाला कळते ऑल्टर कॉल कधी द्यावा. तो आमच्या प्रवचनात काळ काय कधी पण ऑल्टर कॉल देत नाही. त्याने तिला ओळखलं, जाणलं, तिच्या मनाशी, अंतकरणाशी बोलला आणि आता त्याला वाटलं की आता मी तिला देवाच्या समोर, वेदी समोर उभं करावं आणि तिला समजून सांगावं की बाई, तुझी तहान, तुझी गरज हे पाणी नाही आहे, हे नश्वर पाणी नाही आहे जे तुला संपूर्ण जीवन देऊ शकणार आहे. तुझी गरज आहे जीवनाची आणि ती गरज आहे सार्वकालिक जीवनाची. तिनं 2 आमंत्रण तर वेगवेगळे कारण देऊन नाकारलीत, पण आता ती हे नाकारू शकणार आहे? ख्रिस्ताने सांगितलं, तू जाऊन आपल्याला नवऱ्याला बोलावून आण. आघात असंच आहे. ख्रिस्ताच्या समोर आलात तर तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला ख्रिस्तासमोर उभं राहावं लागेल, कारण तो तुमचं जीवन जाणतो. देवाच्या वेदीसमोर साक्षात ती उभी राहिलेली आहे आणि ख्रिस्त तिला म्हणतो, ते कथानक आपल्याला माहित आहे, 5 नवरे आणि शेवटी आता ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहे. देव तिला म्हणतो की तुझं जे वाईट मला दे, जे चांगलं ते तुला देतो. गिव्ह मी द रॉंग, आय विल गिव्ह द राईट. तिला जीवनाचं पाणी, तिच्या वैयक्तिक जीवनात त्याने हात घातला. सगळ्यात मोठं अडखळण जे तिचं जीवन, जी बंडखोर वृत्ती होती देवाविरुद्ध,
त्याकडे त्याने लक्ष वेधलं. आणि मी सांगितलं ती वेश्या नव्हतीच कधी, ती जीवन शोधणारी होती. शी ट्राईड 5 times, शी फेल्ड. म्हणून तिने ठरवलं यापुढे लग्न नाही, फक्त बंडखोरी. तसंच जिया. शी स्टार्टेड लिव्हिंग ऑन हर ओन टर्म्स. समाज काय म्हणतं मला घेणं देणं नाही. ती भुकेली होती प्रेमाची, ती भुकेली होती सहानुभूतीची, एक्सेप्टन्सची. ते तिला मिळालं ना समाजाने दिलं तर कोण्या व्यक्तीने दिलं. येशूचा प्रतिसाद तो देव होता. त्याने तिला दोष दिला नाही, त्याने तिचा न्याय केला नाही. तू नरकात जाणार, तू फार वाईट करतेस असं बोलला नाही. तिच्यामध्ये ती अपराधीपणाची भावना, अगं बाई तू काय वाईट केलंस ग असं बोलला नाही. ते गिल्ट निर्माण केलं नाही. तर तिला सत्य सांगितलं की तू जे मला सांगते ते अर्धसत्य आहे. सत्य हे आहे की तुझं जीवन योग्य दिशेने जात नाहीये. तिचा प्रतिसाद बघा. तारणाच्या पायऱ्या अशा चालल्या जातात. देवाच्या समोर तुम्ही आलात, देवाला भेटलात तर जीवनात कसे बदल घडतात याविषयी बघा. ती रागावली नाही. माझ्या जीवनाशी काय करायचे तुला असं बोलली नाही. दुसरं असतं तर तिची वृत्ती, ती तशी बंडखोर होती, तसं तिचं म्हणजे तू यहुदी आहेस असं ती सांगू शकते. हे पण बोलली सर मेरा पर्सनल लाईफ आहे, तू क्या करेगा, क्यों बात करने का. तसं बोलली नाही. पवित्र आत्म्याने कार्य करायला सुरुवात केली होती. तिनं आपल्या वाईट जीवनाचं स्पष्टीकरण दिलं नाही. ख्रिस्ता तुला का माहित आहे रे मी काय सोचले, मला प्रश्न विचारतोस. नो जस्टिफिकेशन. हळूहळू त्या तारणाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली ती चालायला लागली. आणि मग तिच्या परिवर्तनात पवित्र आत्म्याचा सहभाग आलेला आहे. खऱ्या अर्थाने जिवंत पाणी ती अनुभवायला लागली. परंतु सैतान तो काय की तो अशा वेळेस शांत राहील. त्याने परत तिच्या मनात आला आणि तिथं विषयांतर झालं. जो यहुदी होता, जो महाराज होता, जो संदेष्टा होता, तिनं पण कबूल केलं. तू माझ्या जीवनाविषयी सगळं जाणतोस, तुला सगळं माहीत आहे, म्हणजे तू निश्चितच मोठा संदेष्टा आहेस. तू संदेष्टा आहेस, तू फार मोठा धार्मिक माणूस आहेस, तू कोणता तरी पाळक आहेस. तिथपर्यंत ती अग्रीमेंट झाली. बघा हळूहळू कशी देवाची ओळख पडते. पवित्र आत्मा स्टेप बाय स्टेप तुम्हाला देवाच्या जवळ नेतो. आणि ती म्हटली की तू संदेष्टा आहे, मग असं करूया ना आपण, लेट अस टॉक सम रिलिजन. ती धार्मिक गोष्टीविषयी बोलायला लागले. विषयांतर तिनं केलं, स्वतःच्या जीवनाविषयी बोलणं थांबवलं. आज तर कुठंतरी ते जळत होतं, परंतु तिने विषयांतर केलं. पण ते विषयांतरामध्ये तिनं त्याच मुद्द्याला हात घेतला ज्याची तिला गरज होती, आणि ती होतं देवाच्या समोर जाऊन त्याची आराधना करणं. तिनं एवढंच सांगितलं. तिनं सांगितलं की तुम्ही म्हणता, त्याच्याशी काही संबंध नव्हता, तुम्ही म्हणता आराधना यरुशलेमेतच व्हावी, त्या जायनवर व्हावी. आम्ही तर गरिज्जिम पर्वतावर करतो आहोत, तिकडं करतोय. तुम्हाला तिकडं वाटतं तिकडं करा, आम्ही इकडं करतोय इकडं करा. पण मग ख्रिस्ताने तिला समजून सांगितलं की आत्मा म्हणजे काय. तुझं जीवन हे आत्म्यात आहे. त्या आत्म्याविषयी त्याला बोलायला लागला आणि तिचं लक्ष वेधलं जागेपासून, स्थळापासून व्यक्तीकडे. इट्स नॉट प्लेस दॅट्स इम्पॉर्टंट इन वर्शिप, इट्स अ पर्सन हु इज इम्पॉर्टंट इन वर्शिप. घेऊन आले आणि मग सांगितले तुझी तहान, तुझा प्रश्न हा भौतिक नाही आहे, तो आत्म्याचा आहे. आणि आत्म्याचा प्रश्न फक्त ख्रिस्तच सोडू शकतो, देवच सोडू शकतो. हे तिच्या मनात त्यांनी घातलं आणि सांगितलं तो देव आत्मा आहे.
मंदिरासाठी भांडू नका. तो आज तुझ्या जीवनात तुझं जीवन, तुझं शरीर आज देवाचं अंतकरण झालेलं आहे. अशी स्थिती बदलली आहे. आता देव या मंदिरात नाही तर तेजू साक्षात तू जे देवाचं मंदिर आहेस, ज्याकडे आत्म्याची उन्नती व्हावी, आता त्याकडे लक्ष द्यायला शिक. तिला त्याने सांगितलं की देव आत्मा आहे. जर तुला देवाकडे यायचं असेल, तुला पापापासून शालन हवं असेल, तर त्याच्यासमोर उभं होण्याकरता तुला जुनं सोडावं लागेल. आत्म्याच्या गोष्टी जर जाणायच्या असेल तर शारीरिक गोष्टी सोडाव्या लागतील. आणि तिला सांगितले, व्हॉट्स युअर प्रायोरिटी? इट्स नॉट अबाउट वर्शिप, इट्स अ चेंज ऑफ युअर लाईफ. तुझं जीवन बदललं पाहिजे. आणि ज्या वेळेस हे बदलेल त्यावेळेस निश्चितच तुझ्या जीवनात बदल होईल. आणि आराधनेचं गुपित 2 शब्दात सांगितलंय, आत्म्याने आणि खरेपणाने. हीच आहे आराधना. आजकाल वेगवेगळ्या कल्पना आहेत आमच्या आराधनेविषयी, पण या छोट्याशा संवादामध्ये ख्रिस्तानी जे मूल्य आम्हाला मौल्यवान सल्ला आणि धडा या ठिकाणी दिला आहे की आराधना म्हणजे आत्म्याने. आत्मा काय असतो? पवित्र आत्मा. तो जर आमच्या जीवनात आला तर आमच्या जीवनात आम्ही गलती करास पत्रात 5व्या अध्यायात 22व्या वचनात जी काही फळं दाखवली आहेत ती आमच्या जीवनातून प्रगट जर होणार असतील तर ती खरी आराधना. त्याला म्हणतात आत्म्यात आराधना. जर आमच्यात प्रीती असेल, आमच्यात आनंद असेल, शांती असेल, सहनशीलता असेल, ममता असेल, चांगुलपणा असेल, तर ती आराधना. याला म्हणतात आत्म्याची आराधना. आत्म्याची फळं दिसली पाहिजे. याचा अर्थ आमचं जीवन, बदललेलं जीवन हे आराधनेत महत्वाचं आहे. शोमरुणी त्याने तेच सांगितले, शोमरुणी स्त्री तुझं बदललेलं जीवन महत्वाचं आहे. आणि ही फळं स्वभाव गुणाविषयी नाही आहेत, ही फळं आहेत चारित्र्याविषयी. चारित्र्य बदललं पाहिजे. आराधना म्हणजे फक्त काही टाळ मृदुंग घेऊन नाचणं गाणं नाहीये, उडणं नाहीये. जीवनाचं परिवर्तन आहे. तो मूल्यवान भाग आहे. तुम्हाला आठवतो ज्यावेळेस अब्राम इजाकाला घेऊन डोंगरावर गेला, त्या ठिकाणी इजाक आपल्या पप्पांना म्हणतो, वडिलांना अब्रामाला म्हणतोय, पप्पा या ठिकाणी लाकडं आहेत, अग्नी आहे, सुरा आहे, पण बळी कुठं आहे? व्हेअर इज द सॅक्रिफाईस? आमचं पण तसंच आहे ना. लाइटिंग आहे, सगळ्या प्रकारची सोय आहे, झूम लाईट्स आहेत, सगळ्या प्रकारचं वेगळ्या प्रकारचं एक वातावरण आमच्याकडे आहे. देव विचारतोय बळी कुठं आहे? व्हेअर इज द सॅक्रिफाईस? तुमचा आत्मा कुठं आहे? तुमचं जीवन, बदललेलं जीवन कुठं आहे? आणि दुसरं सांगितलं, खरेपणाने केली पाहिजे. शुड बी डन इन ट्रूथ. काय असतो ट्रूथ? योहान 17:17 मध्ये ख्रिस्त म्हणतो, तुझे वचन सत्य आहे. इट्स वर्ड ऑफ गॉड. बदललेलं जीवन, आत्मिक जीवन, आणि जे जीवन देवाच्या वचनावर आहे, जी आराधना देवाच्या वचनानुसार आहे, ते आपण ध्यानात घेणं महत्वाचं आहे. तिचा प्रतिसाद हा बदल तर घडतो आहे. देवाने योगायोगाने तिला मसिहा ख्रिस्ताकडे आणलेला आहे. ती म्हणते, हो मला माहित आहे मसिहा म्हणजे ख्रिस्त येणार आहे. आणि मग मोठा बॉम्बशेल ज्याला म्हणतो येशू ख्रिस्त तिला म्हणतोय, तो मी तोच आहे. आय एम दॅट आय एम. तारणाची पायरी, जीवनाचं परिवर्तन तिथंच झालं. काय? मशिहा साक्षात माझ्या समोर आहे. ख्रिस्त मला भेटला आहे.
एका पापी बाईला, मी बंडखोर बाई, मला ख्रिस्त भेटलाय, तू मशिया आहेस. When you meet him from heart to heart, when you encounter with Christ, understand everything he has said to you for many years, today is the time. परिवर्तन घडतं. 3 गोष्टी घडल्या त्या संवादात तिच्या बरोबर. कन्व्हिक्शन, पापाची जाण, शी वॉज कन्व्हिक्ट शी इज रॉंग. तिला कम्फर्ट मिळालं, तारणाची आशा मिळाली, तारणाऱ्याची संगती मिळाली. शी हॅज बीन कम्फर्टेड अँड शी हॅज बीन चेंज. तिचं जीवन बदललेलं आपल्याला बघायला मिळतं. आज तुम्ही कुठं आहात? ख्रिस्ताला जर भेटाल, तुम्ही कोण आहात देवाला त्याच्याशी घेणं नाही. तो हरवलेले शोधायस आलेला आहे. येशू ख्रिस्त धार्मिक लोकांसाठी आलाच नाही. त्याच्यासाठी स्वतःचा गिल्ट, स्वतःचा अपराधीपणात मरू नका, त्याच्यात गुंग राहू नका. देव म्हणतो या, अहो तानेल्यांनो या, जलाशयाकडे या, जीवन द्यायला मी तयार आहे, या तर करे. आणि मग त्या स्त्रीने जे केलं ते फार मोलाचं आहे, ध्यानात घ्या. वचन 28 काय म्हणतंय? ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली. घागर काय असतो बघा, घागर काय होतं? तिचं जीवन. घागरीत पाणी, घागर घेऊन यायची, घागरीत पाणी भरायचं आणि त्याने आपली तृष्णा, जी तहान आहे ती भागवायची. हे तिचं जीवन होतं. खऱ्या अर्थाने हे चांगलं रूपक आहे. ते घागर तिची जुनी तहान, जुनं जीवन, याचं लक्षण होतं, याचं प्रतीक होतं. तिनं ते सगळं जुनं जीवन, जुनी जे काही तिच्या घागर, जे बर्डन होतं ते त्या ठिकाणी फेकलं तिनं. आनंदाने आणि उत्साहाने ती शहराकडे निघाली. मसीहा मला भेटला आहे. जुनं जीवन तिनं फेकून दिलं तिथं. तारणाच्या विहिरीतून तिनं आता जीवन उपसलं आहे. यशाया 12:3 तेच म्हणतं ना, तेव्हा तुम्ही तारणाच्या विहिरीतून आनंदाने पाणी ओढाल. तिनं त्या तारणाच्या विहिरीतून, ख्रिस्ताच्या विहिरीतून तारण, आनंद तिला मिळालाय, तारण तिला मिळालं. तिनं जुनं ओढलं सोडलंय. तिची तहान भागली आहे. शी वॉज रिकन्साइल्ड टू गॉड अँड शी रिकन्साइल्ड विथ हिज पीपल. लक्षात घ्या, तिचे देवाबरोबर समेट झाला. देवाबरोबर ती जवळ गेली. देवाने तिला म्हटलं, ये मुली ये. क्षमाचं दान दिलं आणि तिचे ज्या देवाबरोबरचे संबंध ज्यावेळेस चांगले झाले, ती लोकांबरोबरचे संबंध देखील चांगले झालेत आणि हर रिलेशनशिप गॉट रिस्टोर्ड. आणि बदललेल्या जीवनाचं सगळ्यात मौल्यवान काही जर असेल तर तुमचे अनुभव, तुमची साक्ष. आणि त्या साक्ष सांगत असताना बनवलेलं कथानक नको आहे, तुमचं जीवन दिसलं पाहिजे लोकांना. आणि वचन 29 आणि 39 मध्ये ती लोकांना काय सांगते? मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले. सर्व काही. कोणी स्वतःच्या जीवनाविषयी इतकं बेधडक बोलत नाही. तिचं जीवन बदललं. तिची ती लज्जात गेली, पापापासून पळाली. ती मी केलं. शी वॉज कन्व्हिक्टेड. मी केलं, त्यांनी मला सगळं सांगितलं. आणि त्या मनुष्याला तर बघा, तो ख्रिस्त तर नाही ना. असं म्हटलेलं आहे, तिच्या साक्षीवरून, तिच्या बोलण्यावरून पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तुमची साक्ष जर तुमच्या बदललेल्या जीवनाबरोबर जात असेल,
जग बदलवण्याची क्षमता, आपला समाज बदलवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. आणि ज्या स्त्रियांवर ते विश्वास नव्हते करत, त्या स्त्रीवर ते विश्वास ठेवायला लागले, तिच्याशी बोलायला लागले. देवाला काही अशक्य नाही याची प्रचिती आम्हाला या ठिकाणी येते. तो जर कट्टर चोराचं परिवर्तन करू शकतो, शौलाला पाऊल करू शकतो, तर एका स्त्रीला सुवार्ता सांगायला बाध्य करू शकत नाही. तिची आयडेंटिटी बदलली. शी वॉज नो मोर अ शोमरोनी स्त्री, सॅमॅरिटन वुमन राहिली नाही. शी बिकम द इव्हँजलिस्ट. आजही जे ईस्टर्न ऑर्थोडॉक्स किंवा ईस्टर्न कॅथलिक्स तिला संत मानतात, हे ट्रॅडिशन आहे. असं म्हणतात की तिला कोरड्या विहिरीत नंतर नीरोने फेकून दिलं. मला माहित नाही सत्य काय, पण एक आहे, देवाने तिचा उपयोग करून घेतला. तिचं बदललेलं जीवन, त्यात फरक केलेला आहे. जीवन बदललं. रवी झकरिया यांनी एक आपलं कोट आहे, जीजस अमंग अदर गॉड्स, यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. तिच्यात काय बदल घडला, काय घडलं हो तिच्या बाबतीत? ती रिकामी घागर घेऊन आली व जाताना जिवंत पाण्याचा झरा ती बरोबर घेऊन गेली. हालेलुया. समाजाने नाकारलेली पण देवाने स्वीकारलेली म्हणून ती परत गेली. जखमी हृदयाने आली आणि उल्हासित हृदयाने परत गेली. अनेक प्रश्न बरोबर घेऊन आली, पण जाताना उत्तराचा दाता साक्षात ख्रिस्त ती बरोबर घेऊन गेली. नैराश्य घेऊन आली आणि नवीन आशा घेऊन फक्त स्वतःसाठी नाही तर तिच्या शहराकरता घेऊन गेली. आली नैसर्गिक पाण्यासाठी, घेऊन गेली जिवंत पाणी. माझ्या प्रिय बहिणींनो, जे शमरोणी स्त्रीला शक्य झालं, जे देवाने तिच्या जीवनात घडवलं, तुम्हाला वाटत नाही तो तुमच्या जीवनात घडवणार नाही? तो आम्हा सर्वांवर प्रेम करतो. मला माहित नाही तुमची परिस्थिती काय आहे. कदाचित तुम्ही आज एकटेपणात आहात, तुम्हाला रिजेक्शन असेल, कदाचित संसाराचं सुख तुमच्या घरात नसेल. मला माहित नाही तुमचा प्रश्न काय असेल, परंतु एक लक्षात घ्या, ख्रिस्त जर त्या शोमरोनी स्त्रीवर प्रेम करू शकतो, तो तुमच्यावर प्रेम करत आहे. तो आपली गरज जाणतो. तुमची गरज कदाचित तुमच्या कुटुंबाला माहित नाहीये, तुमच्या जवळच्या लोकांना माहित नाही, देवाला माहित आहे. तो तुमची मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक तिन्ही गोष्टी त्याला माहित आहेत. ती गरज तो जाणतो. येशू ख्रिस्तांना स्त्रियांविषयी नेहमीच कळवळा आला. म्हणूनच त्याने एका विधवेला तिच्या मुलाला जीवदान दिलं, एका व्यभिचारी स्त्रीला क्षमादान दिलं, मार्था मरियेला तिचा भाऊ परत दिला, रक्तस्राव झालेल्या त्या स्त्रीला, अशुद्ध स्त्रीला बरं केलं, आणि मरिया मग्दलेनामधून ती भुताट काढून टाकलीत. हे सर्व जर तो त्यांच्यासाठी करू शकला तर तुमच्यासाठी करणार नाही का? तेच त्यांनी शोमरोनी स्त्रीसाठी केलं. देव बदलला नाही हो. तो काल, आज, सदा, सर्व काळ एकच आहे. आमचा देव बदलला नाहीये. जर तुम्हाला आज वाटत असेल आपल्या जीवनात काहीतरी कमी आहे, आपला फोन जर खराब झाला तर आपण कुठं जातो? फोन जे मॅन्युफॅक्चर करतात त्यांची जी गॅलरी असेल त्याच्याकडे जातो. आज जर आपलं जीवन खराब झालं असेल, कुठं जाणार? इकडं तिकडं भटकू नका. ज्यांनी आपल्याला निर्माण केलं त्या ख्रिस्ताकडे चला. कारण आपल्यातला कोणाचाही नाश होऊ नये ही त्याची इच्छा आहे. आणि योहान 7 मध्ये जे म्हणतोय ना, तो म्हणतोय, तुम्ही तहानेले असाल तर माझ्याकडे या, मी तुम्हाला ती तृप्ती, ते जीवन द्यायला तयार आहोत.
मला माहित नाही आज तुमची परिस्थिती काय. जीवन जाणून घ्यायचा प्रयत्न करा. देवाला भेटूया. आज तुमचं जीवन कोणत्या विहिरीवर आहे. ख्रिस्त तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत भेटायला तयार आहे. तुम्ही दुपारचे असल, कणकणीचं दुःखाचं जीवन असो, ती दुपारची वेळ होती, दुःखी वेळ होती, ती काही कम्फर्ट नव्हती. त्या दुःखात येशू ख्रिस्त तिथं आला. स्वतःची भूक तहान विसरून तो त्या ठिकाणी आला. आज तुमच्या जीवनात कोणत्या प्रकारचं ऊन आहे, कोणत्या प्रकारचं ते दुःख आहे, त्याला कळतं. तो तुम्हाला भेटायला तयार आहे. भेटणार त्याला. तुम्हाला खरं सांगू, तुम्ही जर त्याला भेटलात ना, तुम्ही न्यूट्रल होऊन इथून जाणार नाही. एक तर तुम्ही त्याचा स्वीकार कराल किंवा त्याचा नाकार करून नाशाच्या मार्गात जाल. देव म्हणतो जीवन आणि मरण तुमच्या समोर ठेवलं आहे, जीवन निवडून घ्या. शोमरोनी स्त्रीला त्यांनी जिवंत पाणी दिलं. जीवनाचं जे काही मर्म तिला समजून सांगितलं, देवासमोर येऊन आपल्या पापांची क्षमा मागायला तिला शिकवलं. तिचं ऑल्टर कॉल तिनं मान्य केला. ती नुसतं जिवंत पाणी घेऊन गेली नाही, तर तिनं तिचा समाज बदलला, तिचा शोमरोनातलं ते सुखार गाव बदललं. आज तुम्ही ते करू शकता. तुमच्या बदललेल्या जीवनामुळे स्वतःच्या त्या एका विळख्यात राहू नका. बाहेर या, भेटा ख्रिस्ताला. तो भेटायला तयार आहे. संवाद करा, गुडघ्यावर जा. बोलेल देव. आणि बोलाचा सगळ्यात चांगला उत्तम उदाहरण काय असेल तर देवाचं वचन. आजही तो आमच्याशी त्याच्या वचनाद्वारे संवाद साधत आहे. त्याकडे आपण बघूया. खात्री आहे देव आज आपल्याशी बोलला आहे. आपल्या जीवनात बदल येणार आहे. आपण त्या जिवंत पाण्याकडे जाऊन खरी आराधना समजून घेणार आहोत. देवासमोर कसं जावं हे आपण कळूया. आणि आपली आरोळी असावी, पाणी द्या पाणी. ते पाणी मागूया ख्रिस्ताकडे. जे जीवन आहे ते जीवन तर तुम्हाला आज द्यायला तयार आहे. अट एकच आहे, पश्चाताप करायची, गुडघ्यावर जाऊन देवाची क्षमा मागायची. जीवन बदललेलं आहे. आज तुम्ही सर्व ठिकाणी, मला माहीत आहे आमच्या बहिणी वेगवेगळ्या ठिकाणी कामं करतायत. आज या कोविडच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची महान सेवक आहे. मी याच्याविषयी ऐकतो आहे. तुम्ही करू शकता. तुमच्यात ते बळ आहे. हा जग बदलण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. ती अब्रामाची कन्या होती. यू आर द डॉटर ऑफ किंग ऑफ किंग्स. क्लेम इट. देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. मला खात्री आहे परत एक वार आपण भेटणार आहोत, एक नवीन संवाद घेऊन. मागचा संवाद होता तरुणाबरोबर, आज संवाद केला एका स्त्रीबरोबर. कदाचित पुढचा संवाद कुणाबरोबर असेल मला माहित नाही, पण आपण त्याकडे जाणार आहोत. तयारी करूया. हा संदेश ऐका, इतरांना फॉरवर्ड करा. यूट्यूबला माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना याची गरज आहे त्यांच्याकडे हा फॉरवर्ड करून त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थनेची विनंती असेल जरूर मला कळवा. आश्वासन देतो मी देवाच्या वेदीसमोर निश्चितच प्रार्थना करील. देव तुम्हाला आशीर्वादित करो. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस.